नमस्कार, मी मयुरेश कडव. ॲग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत. लातूर जिल्ह्यातील चाकूर इथले दिनकर पाटील संपूर्ण महाराष्ट्राला हनीमॅन म्हणून परिचित आहेत. शुद्ध आणि खात्रीशीर मधाची विक्री गेल्या 10 वर्षांपासून ते करतायत. राज्यातील नव्हे, संपूर्ण देशभरातील नागरिकांना शुद्ध मध खायला मिळावं यासाठी त्यांनी गौर नॅशनल फूड कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीमार्फत ते सध्या रियल हनी या ब्रँडच्या नावानं मधाची विक्री गेल्या वर्षभरापासून करतायत. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे 12 टन मधाची विक्री केली आहे. मध विक्रीतून त्यांना खर्च वगळता सुमारे 5 लाख रुपयांचा नफा मिळालाय. आज आपण दिनकर पाटील यांच्या रियल हनी व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊयात. लातूर जिल्ह्यातील चाकूर इथले दिनकर पाटील यांनी 2006 साली मधमाशी पालन व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त मधाची निर्मिती करणं हाच त्यांचा उद्देश होता. मध काढल्यानंतर खादी ग्रामोद्योग विभागाला मधाची विक्री करण्यात येत असे. मात्र मधमाशांच्या पेट्यांची संख्या वाढल्यानंतर मध विक्री करताना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळं पाटील यांनी स्वतः मध विक्री करण्याचा निर्णय केला. त्यासाठी मार्केटचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी गौरी नॅचरल फूड्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीमार्फतच आता रियल हनी या ब्रँडच्या नावानं मधाची विक्री करण्यात येते. 2006 साली मधमाशी पालन सुरू केलं. सुरुवातीला कमी पेट्या होत्या आणि मध उत्पादनही कमी होतं. सुरुवातीला असं वाटलं की नाही, आपल्याला फक्त मध उत्पादन करायचे, कारण मधमाशीमध्ये बाय प्रॉडक्ट किंवा इतर उद्योग जो आहे, इतर जे स्रोत आहेत उत्पन्नाचे ते माहिती नव्हते. मध उत्पादन केलं आणि सुरुवातीला महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर यांना मध देणं सुरू केलं. जवळपास 8 वर्ष मी कंटिन्यू त्यांना मध दिला. नंतर असं लक्षात आलं की त्या लोकांची रिक्वायरमेंट कमी आहे आणि आमचं मध उत्पादन जास्ती होतं आहे आणि त्यामध्ये त्यांना मध देण्यामध्ये बऱ्याच अडचणी पण निर्माण होत गेल्या. आणि कुठंतरी असं वाटायला लागलं की आपल्याला जर मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला मध विक्री ही स्वतः केली पाहिजे. पिकवता येतं पण विकता आलं पाहिजे. आणि मग असं ठरवलं की जेवढं विकता येतं तेवढं आपण पिकवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हळूहळू मग पुन्हा मार्केटचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की आपला हा हनी तो प्युअर हनी आहे. आपण बिलकुल ऑर्गॅनिक आणि विदाऊट प्रोसेस, म्हणजे फक्त वस्त्रकाळ केलेलंच मध आपण लोकांना जशाच्या तसाच देतो. तर आपल्या मधाला खूप चांगली मागणी आहे हे लक्षात आल्यानंतर हळूहळू मग मी मार्केटचा अभ्यास केला. 4-5 वर्ष मी असंच बिना लेबलचंच मी मध विकला आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. तर असं लक्षात आलं की नाही, आपण आपल्या स्वतःच्या ब्रँड नेम करून विकणं हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि त्यासाठी काही अधिकाऱ्यांनी पण प्रोत्साहन दिलं आणि मग असं ठरवलं की चला आपण याचं ब्रँडिंग करू. मग मी मार्केटचा अभ्यास केला, ब्रँडिंगबद्दल सगळी माहिती घेतली आणि मी रियल हनी या नावाने ब्रँड तयार केला. गौरी नॅचरल फूड्स या नावाने मी कंपनी स्थापन केली आणि मी स्वतःच एक उद्योजक झालो. कारण आपण मधमाशी पालन करतोय, आपण आपला स्वतःचा मध काढतोय, तर हा मध आपणच विकला पाहिजे ही भावना दृढ होत गेली. मध निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटील यांनी पंजाब राज्यातील लुधियाना येथून मशिनरी आणली. तसंच चाकूरच्या MIDC मध्ये शेड घेऊन कंपनी स्थापन केली. कंपनी स्थापन करण्यासाठी पाटील यांना जवळपास 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. कंपनी उभारण्यासाठी त्यांनी स्वतः जवळील काही भांडवल आणि बँकेकडून कर्ज घेतलं. सुरुवातीला महाबळेश्वर येथे पाहिलं होतं की त्यांचं प्रोसेसिंग युनिट कसं आहे ते. त्यांनी बसवलेलं प्रोसेसिंग मशीनवर मी जाऊन पाहिलं तर माझ्या थोडं लक्षात आलं की तिथं काहीतरी अडचण येते. आणि मग मी लुधियानाला गेलो. लुधियानामध्ये टिवाना इंडस्ट्रीज म्हणून मध प्रोसेसिंग करणारे मशीन बनवतात आणि खूप जुनी व्यक्ती आहे. मधमाशामध्ये त्यांचं जवळपास 40 वर्षाचं काम आहे आणि एका अनुभवी माणसाकडून मी याची माहिती घेतली आधी. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून हे मशीन आणलं. साधारणतः 6.5 लाख रुपयाला मला ही मशिनरी तिथं मिळाली पंजाबमध्ये. आणायचा खर्च आणि टॅक्स वेगळा. आणि या पूर्ण सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणुकीसाठी मला या पूर्ण शेडसाठी मला जवळपास 15 ते 16 लाख रुपये खर्च आला या सगळा व्यवसाय उभा करण्यासाठी. दिनकर पाटील आणि त्यांचे सहकारी वर्षभर देशभरामध्ये मधमाशांच्या पेट्या घेऊन मध गोळा करतात. जमा झालेलं मध प्रक्रिया युनिटमध्ये आणलं जातं. त्यानंतर मधावर प्रक्रिया करण्यात येते. जो मध निघतो आपल्याकडे त्या मधाला आपण वस्त्रगाळ करतो, म्हणजे एकदा गाळून घेतो
छोट्या चाळणीतून. त्याच्यानंतर त्याला आपण स्टीम बॉईल करतो, कारण मधाला डायरेक्ट हीट देता येत नाही, कारण त्याच्यामध्ये पोलन्स असतात आणि वॅक्सचं पण काही प्रमाण असतं, तो ज्वालाग्राही बनू शकतो जास्त हीट दिल्यानंतर. म्हणून आपण त्याला पाण्याच्या वाफेवर गरम करतो. साधारणतः 40 ते 45 डिग्रीला आपण त्याला गरम केल्यानंतर त्याची फक्त थिकनेस कमी होते. तो वस्त्रगाळ होण्यासाठी त्याला आपण थोडं पातळ करतो, कारण मधाचा नैसर्गिक गुणधर्म आहे तो घट्ट होतो आणि तो घट्ट झाल्या मधाची थिकनेस जास्ती असते. म्हणून आपण त्याची थिकनेस कमी करण्यासाठी त्याला 40 ते 45 डिग्रीवर गरम करतो आणि त्याला आपण कपड्यातनं गाळतो. त्याच्यानंतर जर त्याचं मॉइश्चर जास्ती असेल तर मॉइश्चर रिड्युसिंग मशीन आहे आपल्याकडे, त्याच्यातून आपण त्यांचं 1-2% मॉइश्चर आपण कमी करून जे जनरली 18 ते 20 मॉइश्चर लागतं त्या मॉइश्चरला आपण तो मध आणतो आणि तो मध गाळून आपण बॉटलिंग करतो त्याची. प्रक्रिया केलेलं मध ग्लासच्या बॉटलमध्ये पॅकिंग केलं जातं. 50 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत वजनात मधाची विक्री करण्यात येते. पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरामध्ये डीलर नेमलेत. या डीलर मार्फत मधांची विक्री करण्यात येते. तसंच विविध महोत्सवातही थेट विक्री करण्यात येते. सुरुवातीला मी लेबल नसलेला मध हा विदाऊट लेबल असाच विकत होतो. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती होतं की मी मध उत्पादक आहे. आणि जसं डायरेक्ट म्हशीचं दूध काढल्यानंतर घेणाऱ्याची जी मानसिकता असते समोर, तसंच थोडं या मधाबद्दलही झालं. मी डायरेक्ट मध काढत असलेल्या बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे. खूप लोक माझ्याकडे व्हिजिटर येतात आणि बऱ्याच लोकांनी माझे यापूर्वी युनिट पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की दिनकर पाटील हे स्वतः मधमाशी पालन करतात आणि स्वतःच मध उत्पादन करतात. त्याच्यामुळे लोकांची विश्वासार्हता होतीच. मी पॅकिंग करताना ग्लास बॉटल आणि पेट बॉटल या दोन्हीमध्ये पॅकिंग केलं. माझ्याकडं 50 ग्रामपासून 1 किलोपर्यंतच्या सर्व रेंजमध्ये मी पॅकिंग तयार केले. आणि मी सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी माझे डीलर नेमलेले आहेत. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मी मॉलमध्ये माझा माल विक्रीसाठी ठेवलेला आहे. आणि जिथं जिथं कुठं सेमिनार असतील, जिथं स्टॉल लावता येतील अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी सेमिनारमध्ये जाऊन माझे स्टॉल लावतो आणि मी माझ्या मधाची विक्री आणि जाहिरात करायचं काम करतो सध्या. पाटील यांच्या प्रक्रिया युनिटमध्ये ओवा, सूर्यफूल, मोहरी, तीळ, मल्टीफ्लोरा अशा विविध प्रकारच्या मधांची निर्मिती करण्यात येते. त्यासोबतच मध काढताना ज्यांना पाहायचं आहे त्यांना सुद्धा बोलावतात. शुद्ध आणि खात्रीपूरक मध मिळत असल्यानं पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरामध्ये रिअल हनीला मोठी मागणी आहे. बऱ्याच लोकांना या मधाची चव कळालेली आहे. त्याच्यामुळं पुण्या मुंबईवरून किंवा खूप दूरवरून लोक मला त्याच मधाची मागणी करतात. आपल्याकडं ओव्याचा मध मिळतो, सूर्यफुलाचा मध मिळतो, मोहरीचा मध मिळतो, तिळाचा मध मिळतो, नायजर म्हणजे लहान्या गराळाचा आपल्याकडं मध मिळतो आणि मल्टीफ्लोरा जे जंगलातला आहे त्याचा आपल्याकडं मध मिळतो. आणि आपली खास खासियत म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचा मध आणून तो ब्लाइंड नाही करत, तो तसाच्या तसा सेपरेट आपण तसाच देतो. म्हणून लोकांना त्याची खूप चांगली चव कळली, आवडली आणि बरेच लोक स्पेसिफिक तोच मध मागतात. आणि तशा प्रकारचे मध आम्ही आमच्याकडे उपलब्ध केले आणि सगळ्या लोकांना ते मध आम्ही आता प्रोव्हाइड करतोय. आणि इथून पुढं तर माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना ज्या मधाची आवड आहे त्या लोकांनी माझ्या डेमोमध्ये हनी एक्स्ट्रॅक्शनला यावं. त्यांनी हनी एक्स्ट्रॅक्शनचा माझा पूर्ण डेमो पाहावा आणि मग त्यांनी सांगावं की हां चला हा मध खूप छान आहे आणि हा मध त्यांनी घ्यावा. ज्यांना ज्या मधाची आवड आहे त्यांना त्या हनी एक्स्ट्रॅक्शनच्या वेळेला मी इन्व्हाइट करतोय दरवर्षी. मागच्या वर्षी मी तर गवतावर कुरडूचा मध घेतला होता. मी जवळपास 150 लोकांना ते इन्व्हाइट केलं होतं आणि 150 लोकांनी माझ्याकडनं तो मध कुरडूचा मध घेतला आणि अगदी उत्तम मध होता, सगळ्यांना आवडला. पुन्हा पुन्हा लोकांची मागणी त्या मधासाठी आहे. ओव्याच्या मधासाठी प्रचंड मागणी आहे, लोकांना खूप आवडतो ओव्याचा मध. तसाच आपल्याकडे निघणारा जो सूर्यफुलाचा मध आहे आणि जो मल्टीचा मध आहे या मधाची सुद्धा खूप लोकांना टेस्ट कळाली आणि वेगवेगळ्या टेस्टचे वेगवेगळ्या चवीचे मध लोकांना मिळाल्यामुळे लोक आता त्याच स्पेसिफिक तेच मध मागतात आणि ही माझ्यासाठी खूप गौरवाची बाब आहे. गेल्या वर्षी पाटील यांनी 20 टन मधाची निर्मिती केली आहे. युनिट उभारून गेल्या वर्षी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जवळपास 12 टन मधाची विक्री केली आहे. मधाच्या विक्रीतून जवळपास 30 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. खर्च वगळता पाटील यांना वर्षभरामध्ये 5 लाख रुपयांचा नफा मिळालाय. मागच्या वर्षाचं माझं पूर्ण मध उत्पादन 20 टन झालेलं होतं. त्यापैकी कालच्या 29 मेला माझ्या युनिटला 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षामध्ये मी 12,000 किलो मध मार्केटमध्ये विकला आणि जवळपास 8,000 किलो म्हणजे 8 टन मध अजून आपल्याकडे शिल्लक आहे. या 12,000 किलोमध्ये साधारणतः 30 ते 35 लाख रुपयाचा माझा व्यवसाय झाला बाजारामध्ये आणि मला या सगळ्या विक्रीतून 5 ते 6 लाख रुपयाचं मला निव्वळ उत्पन्न शिल्लक राहिले यावर्षी.
दिनकर पाटील यांना मधाच्या मार्केटिंगसाठी श्रीकांत धर्मापुरीकर यांचीही मोठी मदत मिळते. तसंच त्यांच्या युनिटमध्ये देशभरातील कृषी व्यवस्थापन शिकणारे विद्यार्थी ट्रेनिंगसाठी येतात. तसंच आसपासच्या लोकांनाही रोजगार मिळालाय. मी फेब्रुवारी 2016 मध्ये दिनकर पाटील सरांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण वेळ ह्या व्यवसायात उतरलो. तेव्हापासून मी पूर्ण फॅक्टरीचं पूर्ण युनिट सांभाळतो. मी परचेस करणे, रॉ मटेरियल परचेस करणे, बॉटल्स, पेट बॉटल्स, ग्लास बॉटल्स, या सर्व अहमदाबाद, हैदराबाद आणि वाईवरनं परचेस करतो. त्यानंतर इथे मी पूर्ण युनिटमध्ये प्रोसेसिंग करतो. प्रोसेसिंग म्हणजे आपल्याकडे फक्त आपण 2 फिल्टर आहे, त्या फिल्टरमधून वस्त्रगाळ करतो आणि त्यानंतर आपण त्याचं कोणत्याही प्रकारचं त्या ह्याच्यामधले जे पोलन ग्रेन्स आणि जे काही विटॅमिन्स वगैरे आहेत त्या ह्याच्यातले कोणते डॅमेज न होऊ देता ते नॅचरल जसे राहतील, ऑर्गॅनिक पद्धतीनं कसा मध राहील तो पाहून आपण तो पॅकिंग करतो. आपल्याकडे जवळपास 50 ग्रामपासून 1 किलोपर्यंत ग्लास बॉटलमध्ये पॅकिंग आहे आणि 1 किलोपासून 100 ग्रामपर्यंत पेट बॉटलमध्ये पॅकिंग आहे. ते सर्व आपण पॅकिंग करून हा मध FSSAचे लायसन्स वगैरे आहेत आपल्याकडे सगळे, बाकी सगळे प्रोसेस आपण कंप्लीट करतो आणि त्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण सप्लाय करतो. मैं बिहार के रहने वाला हूँ, खगड़िया डिस्ट्रिक्ट. मेरा भी एजुकेशन राजस्थान बीकानेर में चल रहा है, एग्री बिजनेस मैनेजमेंट. लेकिन मेरा इंटरेस्ट बी कीपिंग में था, जिस वजह से मैं दिनकर पाटिल सर के पास आया हूँ. और जबकि सबसे हाईएस्ट प्रोडक्शन फिर मोर देन 60% बी कीपर जो है वो राजस्थान में है, जो कि हाईएस्ट प्रोडक्शन करती है. फिर भी मैं वहाँ से यहाँ लातूर आया हूँ दिनकर पाटिल सर के पास, क्योंकि इनका जो प्रोसेसिंग यूनिट है वो बहुत अच्छा है. इनका जो हनी का प्रोडक्शन है और क्वालिटी जो है वो सब मतलब हमेशा एक जैसे मेंटेन रखते हैं. दिनकर पाटील यांनी मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं मधाचा व्यवसाय फुलवलाय. महाराष्ट्रात त्यांनी हनीमॅन म्हणूनही नाव कमावलंय. पाटील यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही थेट शेतमालाची विक्री न करता त्यांच्यावर प्रक्रिया करून विक्री केल्यास नक्कीच 4 पैसे जास्त मिळतील. दीपक क्षीरसागर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर. हवामानाचा अंदाज आणि कमोडिटी मार्केटमधील वृत्त देखील आपण पाहणार आहोत, पण ॲग्रोनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.